पण ओढून नाही पाहिलं कधी लागतं कधी लागत नाही. बसतं कीर्तनाला झटके मारतं घरच्या कुलपाला 10:30 पर्यंत. नाही चित्त काय मांडिले प्रेत थोडे आहे चित्त साह्य झाली या. आळसातला आळसी माणूस असू द्या स्वामीजी, पण विचाराशिवाय राहत नाही. एक कविता होती, जुन्या लोकांना आठवत असेल कविता, गणपतवाणी त्या कवितेचं नाव होतं. फार जुनी आहे, मी फार जुना आहे इंग्रजाच्या काळातला. हे बा यांना आठवली, त्यांचे चेहरे सांगतात. गणपतवाणी त्याला सवय, विचारासाठी सांगतो मी, त्याला सवय होती जेवण झालं मोडकं झोपडं ते दाराच्या पुढं यायचं, विडी वडायचं पण काडी चावायचं. आता कविता लक्षात आली ना? ए मोदी साहेब, मला वाटलं झाला कार्यक्रम बंद मोदी साहेबाचा. सभा झाली ना धुळ्याची, आता पुन्हा लावा म्हणते का साऊंड? साऊंड लावा म्हणे का ते? झाली म्हणा आज सभा. असं का? बरं ठीक आहे, ठीक आहे, घेऊन टाका. आज बरं आहे ना, तो असला की पाऊसच येतो. कुठं आलता? मग मला भीतीच होती, हे आहे का म्हटलं हे पाऊस. विठ्ठल आज नाही येत. तुमच्या आधी सुरेश भाऊनं मोबाईल केला आहे वर की आज पाऊस पाणी नाही. विचारासाठी सांगतो मी. गणपतवाणी, विडी पिताना काडी चावत चावत बाहेर. आता कविता आली तुमच्या लक्षात. गणपतवाणी विडी पिताना चावायचा. त्यांना ऐकू दे, त्यांना वाटलं कविता पाठच नाही मला. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मना अशीच की या जागेवर बांधीन माडी. आली कविता लक्षात? गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. माडी न बांधता काडी चावून चावून मेलं, पण विचार जन्मभर केला की नाही? अरे आळसातला आळशी असू द्या, विचार चाललेला आहे. तो दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, ते म्हशीचा कळप न गोलशिंगाची म्हैस न एक आळशी होतं. म्हटलं या शिंगामध्ये माझं डोकं लटकल का? 6 महिने विचार केला. एक दिवस म्हशीचा कळप संत गतीनं ही माग सगळ्या कळपाच्या मागं होती गोलशिंगाची म्हैस, यानं टाकलं डोकं म्हशीच्या शिंगात उडी मारली, ते म्हैस उधळली. बापू गेली डांबरी रोडवर. पाहता काय माझ्याकडे पेट्रोल पंपाजवळ. मान झटकली, हे खाली पडलं, डोकं फुटलं, रक्त बंबाळ. 50-50 लोकांचं टोळकं भोवताल जमा झालेलं. का मूर्खा, म्हशीच्या शिंगात डोके घालतात का रे? अरे म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या आधी विचार तर केला पाहिजे होता. तो म्हणला का 1-2 दिवस केला का? 6 महिने केला. आपण डोकं फुटलं ना, फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. तुकोबाराने ही नाडी समाजाची ओळखली. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. महाराज म्हणतात बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षण क्षण हाची करावा विचार. 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 हो क्षण क्षण हाची करावा विचार. क्षण क्षण
तुकोबारायांनी समाजाची नाडी ओळखली की हे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करतच. महाराज म्हणतात मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. इथपर्यंत आलो आपण. आता वेल्डिंग झालं अभंगाला. हाची करावा विचार. पण त्याच्या आधी शब्द आहे क्षणक्षणा. क्षणक्षणाच का आपण समजतो तशी मराठी नाही. फार 4 गोष्टी चांगल्या घडल्या बरं का निवडणुकीच्या आधी. 4 गोष्टी. मराठी भाषेला अभिजात दर्जा, देशी गाईला राज्यमाता, लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ, नगर जिल्ह्याला अहिल्यानगर. बाकी काय हो, पण ह्या 4 गोष्टीचा आता आनंद आहे या जन्मी तरी. 4 गोष्टी हे एवढं सोपं नाही बरं का डॉक्टर साहेब. आपण समजतो एवढं सोपं नाही. अरे पुण्यश्लोक पदवी फक्त एका युगात एकाला मिळाली होती. सत्ययुगात एकाला, त्रेतायुगात एकाला, द्वापार युगात एकाला आणि कलियुगात एकाला. सत्ययुगात पुण्यश्लोक पदवी होती नळराजाला, पुण्यश्लोक नलोराजा. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी होती जनक राजाला, पुण्यश्लोक विदेहश्च. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी मिळाली धर्मराजाला, पुण्यश्लोक युधिष्ठिराहा. आणि कलियुगात पुण्यश्लोक पदवी होती अहिल्यादेवीला. 4 युगातल्या 4 पदव्या आहेत. पुण्यश्लोक नळराजा, पुण्यश्लोक जनक राजा, पुण्यश्लोक धर्मराजा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी. पण ज्या जिल्ह्यात त्या माऊलीचा जन्म झाला, न्याय आता मिळाला 2024 मध्ये. त्याचं झालं अहिल्यानगर. पुन्हा गाईला दर्जा मिळाला राज्यमाता. गाईला देशी गाय, जर्सी नाही, जर्सी गाय. सगळी शेतकरी मंडळी बसलेली आहे. खिल्लाऱ्या गाईचं दूध 1000 गाई कळपानं चरू द्या सतीश भाऊन, वासरू सोडा 999 डावलतन मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे गाईच्या वासराला. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजवल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का पुढचं? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं डांबरी रोडवर येतं. समजावं ती भर दोष याचा नाही, जर्सीच्या दुधाचा राज्यमाता. देशी गाईला दर्जा. मराठी भाषेला अभिजात श्रीमंत भाषा मराठी. भाषेची श्रीमंती कशावर आहे डॉक्टर साहेब? स्वरावर असते. भाषेची श्रीमंती किती लोक बोलतात त्याच्यावर नसते, स्वरावर. जेवढे स्वर जास्त ती भाषा श्रीमंत, जेवढे स्वर कमी ती भाषा गरीब. म्हणून जगातली सर्वात गरीब भाषा इंग्रजी आहे. 5च स्वर आहे तिला, A, E, I, O, U. ती तेवढ्याच घुटमळ देते, A, E, I, O, U. 16 स्वराची श्रीमंत भाषा जगात फक्त मराठी आहे, जिला 16 स्वर आहे. मग काय असंही म्हणतात तुम्ही, मराठीला श्रीमंत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता. मग इंग्रजी जगात चालते, मराठी फक्त महाराष्ट्रात. अरे इथंच उत्तर आहे भाऊ. व्यापून असते तिला गरिबी म्हणतात, मोजकी असते ती श्रीमंती. नाही का नाही? कोण्याही गावात जा, 90 घरं गरीब असतात, 10 घरं श्रीमंत. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही विमानतळावर उतरा तरी गरिबी हात जोडून उभी आहे तुमच्या पुढे स्वागताला. श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल महाराष्ट्रातच यावं लागेल. छातीला हात लावून आपल्या माऊलीनं स्वाभिमानानं माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके. मग मराठी भाषेला अभिजात दर्जा. अजून काय सांगतो तुम्ही? गाईला राज्यमाता. लोहगाव विमानतळ संत तुकाराम महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव झालं आता नगर जिल्हा अहिल्यानगर.
मराठी सर्वांना माहिती आहे. क्षणक्षणा इथून सुरुवात झाली आपली. क्षणक्षणा, क्षणभर म्हणजे क्षणभर असा अर्थ होत नाही. हे फक्त मराठीतच आहे. इथं 21 पर्यायी शब्द एका शब्दाला आहे. इंग्रजीत एकच शब्द असतो, KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या, राजा, किंग. मराठीत नाही जमत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महीपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता शब्द येईल तेव्हा आमच्या राजाचं डोकं चालत नाही. मराठीत आमचा राजा नापास, इंग्रजीत पास. म्हणून एवढीच एक भाषा आहे. क्षणभरचा अर्थ क्षणभर होत नाही. आता सगळी सांप्रदायिक मंडळी आहे. मला सतीश भाऊनी सांगितले, पुढे बसलेल्याने सांगितलं, परंपरा इथली आनंद, स्वाभिमान वाटला आम्हाला की तुम्ही परमार्थ जिवंत ठेवला या भागामध्ये. वारी महिन्याची अन्नदान, ते तुमच्या कार्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. हे एवढं सोपं नाही, पण कदाचित भगवंतानी ते तुमच्याकडून करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आपलं निमित्त असते. सगळी पारमार्थिक मंडळी आहे. क्षणभर शब्दाचा अर्थ फक्त क्षणभर करायचा नाही. हरिपाठ पाठ आहे ना तुम्हाला? काय आहे शब्द? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता थोडं डोकं चालवा. ज्ञानोबा रायाला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटी कसं का लिहिलं? रिकामार्ध घडी राहून, रिकामार्ध घडी राहून, रिकामार्ध घडी राहून, सर्व सुख गोडी साई शासनी वडी, रिकामार्ध घडी राहून को, रिकामार्ध घडी राहून को, सर्व सुख गोडी साई शासनी वडी, रिकामार्ध घडी अभिजात दर्जा लक्षात आणा. पहिल्या अभंगात क्षणभरी आणि शेवटच्या अभंगात रिकामार्ध घडी राहू नको. मराठी आहे, याचा अर्थच आहे क्षणभर म्हणजे जन्मभर. अरे मग क्षणभरच का नाही म्हटलं? हे पहा, परमार्थात प्रवृत्त होण्यासाठी सोपं सांगायचं असते. पूर्वी काय डॉक्टर साहेब दवाखाने होते का? नातू आजारी पडला की आजीचा पटवा, बरं का बापू, आजीचा पटवा. आणि ते चिंचोक्या एवढी कडू गोळी वाकडं तिकडं तोंड करून नातू गिळायचा. पहिल्या दिवशी पुन्हा आजीकडे येत नव्हता. ए गोंदिया, माहिती आहे कडू गोळी असेल. आता आजीला धर्मसंकट. गोंद्या जवळ येत नाही आणि गोळी घेतल्याशिवाय नीट होत नाही. काय करावं? तर आजी डोकं चालवायची. आवळ्या एवढा गोळ दाखवायची. गोड, हे बघ एक बघ. आवळ्या एवढा गोळ बघितला की गोंद्या आलाच. दे ना. अरे तुझ्यासाठीच तर काढला रे. आणि हळूच गोळी काढायची. गोळी केवढी गोंद्या? गोळी चिंचुक्या एवढी आजी, आणि गुळ आवळ्या एवढा. आता तू डोकं चालव. एवढी चिंचोक्या एवढी गोळी गिळली की आवळ्या एवढा गोळ तुला. आजीची पद्धत कळली ना? दाखवायचा गुळ आहे आणि खाऊ घालायची गोळी आहे. तसं ज्ञानोबा रायाला सांगायचं क्षणभर आहे, राबवायचं जन्मभर आहे. एक डॉक्टरची पद्धत सांगतो तुम्हाला. इथं डॉक्टर बसलेलेच आहे. एखाद्या माणसाला परिणाम होतो, ते म्हणतात उद्यापासून, आता नाही, उद्यापासून नाही घ्यायची म्हणतो. होतो ना परिणाम कधी कधी. आम्हाला काही लोक सांगतात, महाराज काय तुम्ही थोडं दारूबंदीवर बोलत जाओ. आम्ही बोलत जा, तुम्ही वाटत जा. नाही, आपली गंमत चालू आहे. तर साहेब बोलायचं ठीक आहे, पण आमच्या बोलण्याचा काय फायदा? नाही, तुमचं ऐकतात. हो ऐकतात हे खरं आहे, पण जे पेलेले असतात ते घरी असतात.
आणि जे पेतच नाही ते कीर्तनाला असतात, यांना सांगून काय उपयोग आहे. ती गंमत चालू आहे. एकदा पोटात गेल्यावर, आपको पता है मैंने शराब पी है. अरे शराब तू क्या पिएगा भाई, शराब तुम्हारे खानदान को पिएगी, इज्जत को पिएगी, तबीयत को पिएगी, पैसे को पिएगी, प्रतिष्ठा को पिएगी, बाल बच्चे को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. त्याला वाटतं आता उद्यापासून बंद करायची. गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब मुक्तीला गेलं, मला आता सोडायची आहे बरं का. डॉक्टर म्हणले सोडता येत नाही, तुमच्या पाया पडतो, लोटांगण घाल पण सोडता येत नाही. उपाय सांगा. उपाय आहे, कमी करता येईल. कमीचं सांगा साहेब. घेतो किती? रोज 2 बाटल्या घेतो. एक घेत जा 15 दिवस, बंद करू नको. रोज एक घ्यायची. आलं 15 दिवसांनी एकच घेतली बरं का साहेब. शाबास रे बट्ट्या. आता अर्धी घेत जा, महिनाभराने भेट. पुन्हा आलं. आता 4 दिवसानं अर्धी घे. पुन्हा आलं. आता आठवड्याला अर्धी घे. पुन्हा आलं. आता महिनाभराने एकदा घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी घे. पुन्हा आलं. 4 महिन्यांनी घे. पुन्हा आलं. आता 6 महिन्यांनी एकदा घे. पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. पुन्हा आलं. आता अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना. कमी 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 करता करता डॉक्टर म्हणतात अजिबात घेऊ नको. ही पद्धत आमच्या ज्ञानोबारायची आहे. क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. विठ्ठल तरीगा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. मग ने जे जे का नेमिक देखील माझे सुख ते तुले अरुचक विषय घेरी सरत काल रिगे सरिता ओटू लागे चित्त काढल विगे प्रपंचोनी. मग पुणे वेहून जाऊसे शिशिबम दिवसेंदिवसे हारपता वसे नाहीसे होय या न्यायानं वगैरे वगैरे. बस क्षणभर याचा अर्थ करायचा जन्मभर. रिकामा अर्ध घडी राहू नको म्हणजे क्षणभर. बस तसं क्षण क्षण हाची करावा विचार. म्हणजे सरळ सरळ अर्थ झाला. जन्मभर हाची करावा विचार. महाराज 9:30 झाले आणि तेवढ्यावरच चाललंय तुमचं. जन्मभरी हाची करावा विचार, हाची करावा विचार, हाची करावा म्हणजे नेमका कोणता? तरावया सगळे तेंडुलकर भेटले आज. आज की आनंद की विजय. इथपर्यंत आलो आपण. क्षणक्षण हाची करावा विचार. आपण हाच करावा विचार, हाच करावा विचार. हाच म्हणजे नेमका कोणता? उत्तरार्धात उत्तर आहे तरावया पार भवसिंधू. पण महाराज हा निरर्थक विचार करण्याची गरज काय का? तो असावा आणि मग तरण्याचा विचार करायची गरज नाहीच ना. का आम्ही शिकलेली मंडळी आहे. कोणत्याच नकाशात भवसागर नाही. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, सर्वांच्या परिचयाची 9 सागर, पण तुमचा भवसागर आहे का? भवसागर
अरे जो नकाशात नाही तर तरायचा विचार करायची गरज काय, निरर्थक ते असावं मग विचार. अरे भाऊ हा नकाशातला नाही रे राजा. मग संसाराला समुद्र म्हटलेला आहे. भव शब्दाचा अर्थ संसार आहे आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र आहे. आता दुसरा प्रश्न, संसाराला सागर का म्हटलं? समुद्रामध्ये किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं समुद्रामध्ये तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. न सहावे पाषाण फुटती है ना, एवढं दुःख संसारात आहे, म्हणून संसाराला समुद्र म्हटलेलं आहे. मग तो अशक्य आहे का कठीण आहे? मराठी, आता मराठी अभिजात दर्जा आहे बरं का. अशक्य आहे का कठीण आहे? हे पहा, अशक्य जर असता तर कोणाला शक्य झाला नसता. याचा अर्थ तो अशक्य नाही का? तरले तरती हा भरवसा, तरले तरते हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरते हा भरवसा. नाम धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा. तरते हा भरवसा, तरते हा भरवसा, राम धारकाचा ठसा, नाम याचा अर्थ अशक्य नाही का? तरले तरती हा भरवसा, येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडिये सरले माया जळ. म्हणजे अशक्य नाही पण कठीण आहे. किती कठीण? ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे. कहीचा विचार, तुझ संसार, संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, नुलंघवे शाबास. पुन्हा बरं का सतीश भाऊ, एवढ्या पॉवरमध्ये गाड्या चालू आहे म्हणजे पेट्रोल टाका लागेल. तर त्यांना सुरेश भाऊ, रामदास भाऊ, जर भूक लागली तर त्यांची करा व्यवस्था 10:30ला पुन्हा एकदा. आहे भरपूर शिल्लक आहे, पाहून आलो मी. भाऊसागर तरता कठीण असू द्या. हे पहा, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिकाला सुद्धा तरणं शक्य नाही, बुडाले तयाचा मुळना मार्ग. पंचनाम्यासाठी सुद्धा डेड बॉड्या सुजून फुगून वर आल्या नाही, बुडाले तयाचा मुळना मार्ग. मग करता येत नाही. हा समुद्र आहे, आपण मासे, जंजाल जाळ, काळ हा कोळी आहे. आता हे 4 शब्द लक्षात घ्या की अभंग जवळजवळ पहिलं चरण सोडून टाकू. आता अजून इतकं म्हटल्यावर अजून 3 राहिले ना. संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवाः, जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. संसार हा समुद्र आहे. तुम्ही आम्ही सगळे जीव मासे आहो.
बरं का डॉक्टर, काळ हा कोळी आहे, जंजाल जाळ आहे. मासा जाळात कोणता अडकतो? तुम्ही पाहिला असेल, तुमचा धंदा नाही पण पाहिला आहे ना. दिवसभर उघडा राहतो बिचारा, त्याचे कपडे सांभाळायला कोण नाही. कपडे डोक्याला बांधून घेतो, नायलनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतो आणि जाळं फेकताना पुऱ्या टाकतील बरं का बापू, झर्र जाळं फेकतो. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. कोणाच्या? कोळ्याच्या. 50 फुटावरचे. पण त्याला एक मासा असा वस्तात भेटतो, दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन. त्याच्या बापाला सापडत नाही तो मासा. मासा अडकतो कोणता? जो कोळ्याच्या पायापासून दूर आहे. आणि तरतो कोणता? ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केलेला आहे. म्हणून त्याचे पायी घाल मिठी, बोलणे हे जग जेठी. 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 भावकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. बस एवढंच करा. त्याचे पायी घाल मिठी. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पैल उभा दाता पण कसा? कटिकर ठेवून या. का बरं? विवेकानंदासारखे हात गुंडावून उभा असता तर? अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो बरं का. एकदा राम लक्ष्मण सीता वनवासात चालले होते, पण कशीही चालत नव्हते. सर्वात पुढं राम, मागं सीता, त्याच्या मागं लक्ष्मण. आता रामचंद्र पुढे पुढे चालले, पण मालकाच्या पाऊलखुणा तुडवल्या जाऊ नये म्हणून सीतामाई 2 पावलाच्या मध्ये पावलं टाकत चालली. पण लक्ष्मणरावला 4 पाऊलखुणा चुकवायच्या आहे. कारण सुमित्रा आईनं सांगितलं होतं, जा बाळा, आजपासून तुझी माय सीता आणि तुझा बाप राम 14 वर्ष, हे तर मायबाप आहे माझे, यांच्या पाऊल खुणा कशा तोडवायच्या. म्हणून कभी दाये कभी बाये. काय वेळ डावीकडून चालायचा, काय वेळ उजवीकडून. हा झाला लौकिक भाग. आध्यात्मिक भाग काय आहे? राम ब्रह्म आहे, सीता माया आहे, लक्ष्मण जीव आहे. जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा असल्यामुळे दर्शन नाही. चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा. तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. जय जय रघुवीर समर्थ. चित्रासी वाटे मज भिंत दावा. चित्र भिंतीवरच आहे डॉक्टर, पण ते म्हणतं भिंत बघायची आहे. गंध वासच आहे, पण त्याला वाटतं वास घ्यावा. तरंग हे पाणी